नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे तर ती अतिशय टेस्टी आणि सर्वांना आवडणारी रेसिपी आहे। लहान मुलांना तर फार आवडणारी रेसिपी आहे। तर आज मी बनवणार आहे पान आईस्क्रीम। तर थोडा वेगळा फ्लेवर आहे पान फ्लेवर, पण अतिशय टेस्टी लागतो। तर या फ्लेवरची आईस्क्रीम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर नवीन फ्लेवर आहे, थोडासा वेगळा। तर सर्व जे प्रमाण आहे तर ते पण मी डिटेल या रेसिपीमध्ये सांगणार आहे। तर अतिशय परफेक्ट रेसिपी बनते ही आईस्क्रीमची। तर त्यासाठी सर्वात आधी आईस्क्रीम बेस बनवायचा आहे। तर आईस्क्रीम बेस बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेणार आहे। तर अर्धा लिटर दुधामधलं अर्धी वाटी दूध आहे तर ते एका साईडला काढलेलं आहे, आणि जे उरलेलं दूध आहे त्यामध्ये साधारणतः 3 चमचे इतकी साखर टाकलेली आहे। साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। तर साखर टाकल्यानंतर हे चमच्याने आपल्याला ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर जे दूध आहे तर ते गरम करण्यासाठी ठेवू द्यायचं आहे। तर दूध गरम होतं आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये जे दूध काढलं होतं तर त्यामध्ये 3 चमचे साधारणतः दूध पावडर आहे आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर आहे। तर कॉर्नफ्लॉवर असेल तर तेही ॲड केलं तर चालेल। तर हे पावडर ॲड केल्यामुळे दूध जास्त वेळ आटवायची गरज लागत नाही, दूध पटकन घट्ट होतं। तर त्यासाठी ते आपल्याला आधी एका वाटीमध्ये थंड दुधामध्ये मिक्स करायचं आहे। गरम दुधामध्ये जर आपण डायरेक्ट ॲड केलं तर त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते। तर त्यासाठी आपण ते थंड दुधामध्ये मिक्स करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता दूध जे गॅसवर ठेवलं होतं तर तेही गरम व्हायला लागलेलं आहे। तर त्यामध्ये जे बॅटर आहे तर ते थोडं थोडं करून ॲड करायचं आहे, आणि चमच्याने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटमध्येच जे दूध आहे तर ते थोडंसं घट्ट होईल, आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून आपल्याला हे जे दूध आहे तर ते रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे। ते फ्रीजमध्ये वगैरे थंड करायचं नाही आहे। तर साधारणतः अर्धा तासामध्ये हे दूध थंड होतं रूम टेम्परेचरला। तर ते थंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता दूध जे आहे तर ते घट्ट झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी 2 कप इतकी व्हिप क्रीम घ्यायची आहे, आणि व्हिप क्रीम पण आपल्याला वापरण्यापूर्वी थोडी फ्रीजच्या बाहेर ठेवायची आहे, थोडी मेल्ट होण्यासाठी। तर मी 2 कप व्हिप क्रीम वापरणार आहे अर्धा लिटर दुधासाठी। तर व्हिप क्रीम आहे तर ती आपल्याला फेटून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी ब्लेंडरने आपल्याला ती ब्लेंड करून घ्यायची आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं तरी पण चालेल। तर ती जितकी आपण ती फेटणार आहे तितकी ती क्रीम आहे तर ती फुगणार आहे। तर तुम्ही बघू शकता 2 कप क्रीम होती। तर आपण फेटल्यानंतर ती अगदी चांगली फुगलेली आहे। तर आपल्याला केकसाठी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला जास्त फेटून घ्यायची नाही आहे, अगदी ती थोडीशी फुगली पाहिजे इतपतच आपल्याला ती फेटून घ्यायची आहे। साधारणतः एक 10 ते 15 मिनिट्समध्ये आपली ही क्रीम जी आहे तर ती तयार होते। आणि क्रीम फेटून झाली की त्याच्यानंतर त्यामध्ये जे आपण दुधाचं मिश्रण बनवलेलं होतं तर ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। कारण तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर त्यावर थोडीशी साय पण जमा झाली, किंवा थोड्याशा जरी गाठी असतील दूध पावडरच्या जर झालेल्या तर त्या आपण आपल्या गाळल्या जातील चांगल्या। त्यासाठी आपण हे गाळणीमध्ये मिश्रण टाकून गाळून घ्यायचं आहे। आणि दुधाचं मिश्रण जे आहे तर ते ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये परत एकदा फेटून घ्यायचं आहे, ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचे आहे क्रीम। तर तुम्ही बघू शकता अगदी अर्धा लिटर दुधापासून अगदी भरपूर असं आपलं आईस्क्रीम तयार होणार आहे। तर हे जे आईस्क्रीम बेस आहे तर तो तयार झालेला आहे। तर या आईस्क्रीम बेसमध्ये मी 2 प्रकारचे आईस्क्रीम बनवणार आहे।
तर आत्ता जे मिश्रण झालेलं आहे त्यातलं मिश्रण मी थोडंसं एका साईडला काढून घेतलेलं आहे. प्लेन व्हॅनिला फ्लेवर बनवणार आहे मी त्याचं. आणि उरलेलं जे आहे बॅटर तर त्याचं जे पान फ्लेवर आहे तर ते बनवणार आहे. तर पान फ्लेवर बनवण्यासाठी मी पान सिरप आहे तर ते वापरणार आहे. तुम्ही जे पानं भेटतात तर ती ताजी पानं, त्याच्यामध्ये गुलकंद आणि बडीशेप वगैरे ॲड करून आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून जरी तुम्ही तो फ्लेवर ॲड केला तरी पण चालेल. तर माझ्याकडे पान सिरप आहे तर ते पान सिरप मी ॲड करणार आहे याच्यामध्ये. आणि सिरप ॲड केल्यानंतर मी परत एकदा ते ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे. सर्व मिश्रण एकत्र झालं पाहिजे त्यासाठी. तर याला जर तुम्हाला ग्रीन कलर फूड कलर ॲड करायचा असेल तर तोही ॲड केला तरी पण चालेल. तर मी कोणताही कलर ॲड केलेला नाही, मी फक्त पान सिरप ॲड केलेला आहे आणि ते सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. तर आणि ते एका डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या काढून घेतलेलं आहे आणि त्यावर थोडीशी टूटी फ्रुटी ॲड करते आहे मी. चेरी असेल तर ती पण ॲड केली तरी पण चालेल डेकोरेशनसाठी. आणि हे जे आहे आईस्क्रीमचं मिश्रण ते साधारणतः 8 ते 10 तासांसाठी आपल्याला ते फ्रीजरला सेट करून घ्यायचं आहे आईस्क्रीम. तर अतिशय टेस्टी आणि सर्वांना आवडेल असं जे पान फ्लेवरचं आईस्क्रीम आहे तर ते सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर ते मी आता एका प्लेटमध्ये थोडेसे पानं घेतलेली आहेत आणि थोडंसं डेकोरेशन करणार आहे पानांनी मी ते. आणि एका बाउलमध्ये ते आईस्क्रीम घेणार आहे आणि थोडीशी बडीशेप आहे तर ती स्प्रेड करणार आहे मी त्यावर. अतिशय छान आणि टेस्टी असं पान आईस्क्रीम तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर ही रेसिपी आहे ही या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा.